सगळ्यांनाच माहिती आहे महादेव मुंडेंच्या हत्या वाल्या कराडने केली, तर त्या वाल्या कराड त्याच्या टोळीला मध्ये टाकायला अडचण काय? मध्ये टाकून देणार ही सगळे अराजक माझं लोक मध्ये टाका. काही रडायचं नाही, काही एक एक अश्रू मनामध्ये ठेवा, घाबरू नका. तुमच्या असंख्य बंधू लाखो बंधू ताई सोबत आणि ताईला पाठिंबा द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण आपल्या सगळ्यांनी मोबाईल ताई पहा, तुझे सगळे बंधू किती तुझ्या पाठीशी उभे आहेत. ताई पहा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. ताई हरून ताई घोषणा देत आहेत तुमचे बंधू. आता रडायचं नाही, आपण लढायचं आहे. नक्कीच सांगन ज्यांनी कुणी या वाल्मी कराड जिल्ह्यामध्ये रक्तता पसरवली होती त्यांच्यासाठी एवढं सांगन जे लोक पीडित आहेत पुढे येत नाहीत. आता आमची भगिनी मीराताईंनी पुढे येऊन बोलल्या आणि असे असंख्य लोक पुढे येऊन अजून बोलणार आहेत त्या अराजकते व गुलामीच्या विरुद्ध. एवढं सांगन की गुलामीच्या जिंदगीपेक्षा आझादीचं मरण केव्हाही चांगलं असतं. त्याच्यामुळे हे असतं शिळी सारखं भेदभेद चांगल्यापेक्षा वाघासारखं एक दिवसाचं मरण चांगलंय. कुणी घाबरायचं नाहीये. आज मी एका व्यक्तीचं ह्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचं कौतुक करीन, ते म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. जातीपातीच्या भिंती तोडून आज माणुसकीचा संदेश लोकांमध्ये दिलेला आहे व आपल्या ज्ञानेश्वरीताईसाठी आपले मनोजदादा इथे खंबीरपणे उभे आहेत. मी जास्त काय बोलणार नाही, माझं आटोपलेलं भाषण संपितो. पण आपण सगळ्यांनी महादेव मुंडे कुटुंबाचा हा लढा शेवटपर्यंत लढायचा आहे. जे काही आपण सर्व ज्येष्ठ लोकप्रतिनिधी दादा इथं आलेले आहेत ते काही निर्णय घेतील पुढच्या लढ्याचा, त्याच्यामध्ये आपल्याला घराघरातून सगळ्यांना सामील व्हायचं आहे. मी माझं भाषण उरकितो. जर पुन्हा एकदा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे आभार मानेल की तुम्ही या अन्यायाच्या विरुद्ध एक वाचा फोडली आणि आज तुमचा जन्मदिवस आहे. तुम्हाला जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो व तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान, जय शिवराय.